तर बघा ही कसं झोपले तर आहे का बरं वाटतंय का काय थोडं दुखतंय एक साईड आणि घेतो की सुजलेलं हा आता जरा दाखवायचं बी नसतंय नाहीतर दाखवलं असतंय नाही वरनं दाखव की ओके हो का कसं गटून आलं आहे का हो बाई सगळं सुजलेलंच आहे बाई हो माझा हात तर कसं दिसतंय आमच्या इथं लाईट नाही काय नाही हो का दिसते का कुठं तर लाईट वेट काय बरं आहे का मग आता आता झाला की मोठा नवीन मोबाईल चालू बघा ते तिथं दुखतंय त्यांच्या इथनं दुखत आहे असं इथपर्यंत इकडं नाही दुखत इथं नाही हृदयपाशी काय होत नाही इथं अजिबात नाही इथनं गोळा आलता ग इथं सर्वदेच्या घरापाशी बसलो मी जाऊन असं टेकून मला उठायचे ना तिथनं उठून आलो आता म्हणलं माती खांदावा बाचतीसनं गोळा आला तिथं झोपलो नाही तू काय म्हणले काय झालं म्हणलं मला उठाय नाही म्हणलं मग मी पड्डीस न म्हणलं की नानाला पड्डीस ना दवाखान्यात नाही त्यांना हा म्हणलं की नाना म्हणलं की मला पड्डीसनं मग मी घामणी आला मला लय आता मी भेली की पण माझा हात पाय गाठला की म्हणलं काय झालं काय नाही ते तिथलं काम चांगलं मग काय नसतं त्या नेलं दवाखान्यात ते आपण होता ते गेलं कुठं मोहळला मग ते अलीकडला दवाखान्याचं काय नाव आहे दादा चव्हाण डॉक्टर हा चव्हाण डॉक्टरचे नेलं त्यांना इथं हे लावलं असं बीपी चेक करायला त्याला परत तिथलं काढलं परत इथं लावलं मग जरा बीपी वाढला म्हणलं किती वाढला होता काय चिठ्ठीवर लिहून दिलंय मला काय कळतं हिंदी गोळ्या वाचायचं दाखवा आहे की खिशातच घरात नाही का ठेवायचं अगं दुखतंय म्हणून मी ध्यानात राहत नाही म्हणून खायला साठी हे काय गोळ्या किती येते हे एक पाकिट दिलंय 6 गोळ्याचं ते कशावर हे सूज वसरायचं हे एक दिले हे 2 पाकिट दिली आणि हे आधी जेवणाच्या आधी म्हणजे पित्ताची असते गोळी हे दिली आणि हे चिठ्ठी लिहून दिली हे काय जेव्हा बीपी किती वाढलाय हे चेक करायसाठी हे माझं नाव हे टाकली तारीख वार आणि हे तर चेक केलेलं तेव्हा तेवढं त्यांचा बीपी वाढला होता मला लय टेन्शन कशाच टेन्शन घेताय मी तर तुम्हाला टेन्शन देत नाही पण आता काय नसताना बोलल्यावर राग येतो मला सहन होत नाही मग काय ना आपलं होतं का मी काय कोणाला बोलतो का तरी बोललो का काय माझ्याशी आपलं काम ती टेन्शन घेतलं का तुम्ही मग टेन्शन येतेच अहो तुम्ही टेन्शन घेतल्यावर आम्ही कुणाच्या तोंडाकडे बघायचं परत तुम्हाला काय झालं गेलं तर होय की पण नाही म्हणलं तरी येतेच की टेन्शन मी काय आहे का कोणाला शिवाय देतोय कोणाला वाईट बोलतोय कोणाचं आपलं काम भलं आणि हेच असतंय की दुसरं काय आहे का तसंच असतंय आपण 4 पैसे घेतलेले असते त्याच्यामुळे बोलत असते होय पण आपण कामाला काय खडबीर करत आता मग नाना मोठं नाना काय म्हणलं सर नका म्हणलं वड नका दाजी दुखतंय म्हणल्यावर राहून द्या उद्या खडं पडण्यापेक्षा वडूच नका मी फिरवायला लागलो होतो नाही पण मला ते जमाना परत गोळा यायचा आणि मग काय आहे का नाही काय अहो मी 5 दिवस झालं सैन करतो या काल तुमच्या देखता तुम्ही होता का नव्हता काय की बाबा काल भाऊन अर्धा तास मला चोळलं झोपून बैठका काढल्या हात धरून एका साईडला असं एका अंगावर करून हाडकं मोडायचं मी तेवढ्या पुरतं राहिलं मी म्हणलं राहिलं काय केलं आता मी म्हणलं रोटर बिटर धरला असन रोटरच्या ह्यानं एखादा पाय मोहर मागं होतंय ना म्हणलं पायामुळं माझा नळ बिळ ताटला असेल किंवा वाट सरली असेल मी ते 5 दिवस जरा सैन करतो या मी तुम्हाला म्हणायचं ना मला पाण्यानं झालंय कशानं तरी झालंय म्हणायचं का नाही 5 दिवस सैन केलं भाकर पण जात नव्हती नाही खाल्ल्यावर तर काय करावं म्हणायचं आणि असं झोपलो उठायचं म्हणलं की भाचडीसनं चमकाय ऐच्या आहे ना म्हणलं हां कधीच नाही मी म्हणायचो माझं नळायचं मला हाय नळ टाकत्यात म्हणून मी तेवढे बेमार हाय म्हणायचो हां आणि हे तो बकाळीला मी असं करायचो उठ झोपेत उठ पाट्या उठायचं म्हणलं का ना चिखलाकडे जायचं अगं असं 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 करायचो हिला तर कसं सांगायचं सारखं आपण ही पण टेन्शन घेते म्हणलं हिला सारखं सांगण्यात मजा नाही मी तरी म्हणायचो ते असं वाकलं का नाही असं खाली वाकलं असं केलं असं झटका द्यायचं इथं हां लयच मग मारायचं नाही ना म्हणलं कशामुळं व्हायला लागलंय कशामुळं नाही पण मी नव्हतं सांगत म्हणलं जाऊ दे म्हणून त्या अंगावर काढायचं अंगावर बाया तसलं अंगावर काढत जाऊ नका अजिबात मग काय
तुम्ही आमच्या वहिनीलाच राखी दवाखान्या म्हणून त्याला माहिती आहे का मी 5-5 वर्ष दवाखान्याचे इंजेक्शन गोळी सुद्धा खात नव्हतो पण असतो पण हे मला उठ वाटत नाही हम्म, हे दुखतंय ऐकायला उठून असं भर पडतोय अंग छातीवर सगळा इथं हम्म. त्याच्यामुळे झोपलोय मी अंग टाकलंय मी मला झोप तरी कुठं हा गोळ्या खाल्ल्या त्या नारळाखाली पडलो हम्म. पोटात अन्न नव्हतं कवा मी जेवलोय 4:30 वाजता 5 वाजता आम्ही सगळे जेवलो सगळे 5 ला. जेवलोय 5 वाजता चिखल काढल्यावर काय नाही चहा पिलो फक्त 2दा ज्या नारळाखाली असं झोपलो पालतात ते बी राहत आहे ना कलिंगड आणलेलं ते एक थोडं खाल्ली ताईने केल्या स्वयंपाक मी इकडे काम करत तर मग ते होता 5 वाजता आम्ही भाकरी खाल्ल्या. काय लय करायचं कवाच नाही आले घाबरलो तुम्ही दुपारी लय घाबरलो कधीच घाबरलो नव्हतो त्या मुंडकं न होई त्या ढेकळात टाकून तिथंच पडलो होतो मग आता कमी आले ना. थोडं कमी वाटतं या हम्म, बघू आता सकाळ सकाळ जाणवून हम्म, सकाळ सकाळ कळतं या हम्म, म्हणजे दुखतंय का नाही हम्म. मी तर तुम्हाला टेन्शन देत नाही कसं. नाही की आता पण मी तर तुला कधी म्हणतो का मला हे होतंय ते होतंय थंडीत ताप आलं तर मी तुला अंगावर घालवतो का नाही पण नाही घालू हे मला बेहोच वाटायला लागलं सैनच होय ना ग आज त्या मातीपासून आल्यावर मला कसं तरीच व्हायला लागलं घाबरूनच गेलो मला वाटतं ते घाबरल्यामुळे बीपी वाढला काय की बाबा